सत्य असेल तेच दिसेल. कसं काय पाटील बरं आहे का? दोन देशमुख, दोघंही सोलापूरचे, दोघांचाही पक्ष भाजप, दोघंही आमदार, दोघंही पूर्वी मंत्री राहिलेले, दोघंही दिग्गज. पक्षात सुद्धा दिग्गज आणि त्यांच्या समाजात सुद्धा दिग्गज. दोघांनाही आपापल्या समाजात उच्च कोटीचा मान आणि सन्मान. दोघंही भाजपचे निष्ठावंत, दोघांनीही आपापला मतदारसंघ ताब्यात ठेवलेला, दोघांचीही आपापल्या मतदारसंघावर मजबूत पकड असलेली. एकेकाळी या दोघांमधून विस्तव सुद्धा जात नव्हता. एकाचं तोंड उत्तरेला तर दुसऱ्याचं दक्षिणेला. दोघांमध्ये 36चा आकडा, पण दोघांनाही त्यांच्या पक्षानं बरोबर बाजूला सारलं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाची सत्ता असतानाही त्यांना पक्षांना बरोबर मंत्रिपदापासून दूर ठेवलं. दुसऱ्या बाजूला याचंच बोट धरून राजकारणात आलेले आणि हात देऊन यांनी मोठं केलेले तरुण तुर्क यांनाच मागे टाकून आता पुढे गेलेले. या अर्कांपेक्षा त्या तुर्कांच्या शब्दाला वरिष्ठांच्या दरबारात अधिक वजन आलेलं. याला कारण काय? तर या दोन वरिष्ठ, श्रेष्ठ आणि दिग्गज नेत्यांचे आपापसात असलेले मतभेद. या मतभेदांनीच यांचं पाय खेचले. यांनी केलेल्या परस्परांच्या कुरघोड्यांमुळेच यांच्या राजकीय करिअरच्या घड्या विस्कटल्या. कारण यांच्या काड्या करण्याच्या प्रवृत्तीला वैतागलेल्या वरिष्ठांनी या दोघांच्याही काड्या बाजूला काढल्या. त्यामुळे या दोघांच्याही लाल दिव्याच्या गाड्या यांच्या स्वप्नातच राहिल्या. शेवटी दोघांनाही कळून चुकलं, आपल्या दोघांच्या भांडणात तिसऱ्या किंवा चौथ्याचा लाभ होतोय हे यांच्या लक्षात आलं. यातून आपलं काय नुकसान होतंय हे सुद्धा यांना कळून चुकलं. म्हणून या दोघांनी आपापसातील मतभेद आपापसातच मिटवून घेतले. दोघं एक झाले. एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं. याच जवळीकतेतून शुक्रवारी दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला या निवासस्थानी गेले. दोघांनी प्रेमाच्या चहाची चव चाखली. त्यावेळी दोघांपासून समान अंतरावर असणारे माजी नगरसेवक होटगीचे शिवानंद पाटील हे सुद्धा नेहमीप्रमाणे उपस्थित होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आमदार सुभाष बापू, कसं काय पाटील, बरं आहे का? आणि काल काय ऐकलं ते खरं आहे का? असं विचारत तर नसतील ना? असंच या फोटोकडे पाहिल्यानंतर वाटतं. दुसरं एक, एरवी एकाच तोंडचं दक्षिणेकडे आणि दुसऱ्याचं तोंड उत्तरेकडे असल्यामुळं त्यांच्यात निर्माण झालेला 36चा आकडा मात्र यावेळेस 63चा झाल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.